नमस्कार. मी प्रणय कंसर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 16 डिसेंबर 2020 आणि आपण बघून घेणार आहोत की लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये कुठले महत्त्वाचे न्यूज कव्हर झाले आहेत. पहिली जी न्यूज आहे ती आहे शेतकऱ्यांची दिशाभूल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधकांवर पुन्हा टीकास्त्र. आपले जे केंद्रीय कृषी मंत्री आहेत नरेंद्र सिंग तोमर, त्यांनी म्हटलं आहे की MSP हे एक प्रशासकीय निर्णय आहे. तर आपल्याला महत्त्वाचं आहे काय, तर MSP विषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. सर्वात आधी लक्षात घ्या MSPचा फुल फॉर्म काय आहे. तर MSPचा फुल फॉर्म आहे मिनिमम सपोर्ट प्राईस. काय आहे फुल फॉर्म? मिनिमम सपोर्ट प्राईस. आता मिनिमम सपोर्ट प्राईस काय असतो ते लक्षात घ्या. समजा एखादा शेतकरी आहे, तर शेतकरीने एक शेतमाल पिकवला. आपण एक्झाम्पल घेऊ गहू. ठीक आहे, शेतकरीने हा गहू पिकवला. शेतकरीला गहू पिकवण्यासाठी ₹10 प्रति किलोचं मागे लागत होते. एवढी त्याची लागत होती, म्हणजे गहू पिकवण्यासाठी त्याला ₹10 हे प्रति किलोचं मागे लागत होते. समजा ज्या काळी त्यांनी गहू पिकवला तेव्हा मार्केटमध्ये किंवा भारतामध्ये गहूची उत्पादन खूप जास्त झाली. त्यामुळे काय होईल, जेव्हा तो गहू विकण्यासाठी मार्केटमध्ये जाईल तेव्हा त्याला गहू मागे फक्त ₹8 भेटेल प्रति किलो मागे. ठीक आहे, आणि जर त्यांनी ₹8मध्ये गहू विकले तर तो भावा नुकसानमध्ये जाईल ना. मग अशा काळामध्ये शेतकरी काय करेल, तर शेतकरी अशा टाईममध्ये APMC मंडीमध्ये जाईल. APMC म्हणजे काय, तर ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी. ठीक आहे, तर APMC मार्केटमध्ये जेव्हा तो जाईल तेव्हा APMCचा फंडा काय आहे, तर APMCमध्ये MSP डिसाईड केलेला असतो. आता MSP काय असतो, तर MSP जी आहे ती एक फिक्स प्राईज असते आणि ती गव्हर्नमेंट डिसाईड करते. ठीक आहे, आपण बघणार आहोत की MSP कसं काय डिसाईड होतो. पण लक्षात ठेवा APMCमध्ये कमीत कमी MSP भावावरती तो शेतमाल खरेदी केला जातो. ठीक आहे, आता MSP किती असतो, तर MSP जे प्रोडक्शन कॉस्ट आहे त्याचा 1.5 टाईम असतो. किती असतो, जे प्रोडक्शन कॉस्ट आहे म्हणजे पिकवण्यासाठी जेवढा खर्च झाला आहे त्याचा 1.5 एवढा असतो. ठीक आहे, 1.5 टाईम्स एवढा असतो. ओके, म्हणजे जर आता समजा गहू पिकवण्यासाठी शेतकरीला जर ₹10 लागत असेल तर त्याची MSP किती ठरणार, तर त्याची MSP ठरणार 10 गुणिले 1.5 म्हणजे किती, तर ₹15. ठीक आहे, किती ठरणार त्याची MSP, तर त्याची MSP ठरणार ₹15. ओके, आणि एवढं तरी शेतकरीला भेटणार म्हणजे भेटणारच, ही झाली MSP. म्हणून शेतकरी काय करतो, तर शेतकरी मार्केटमध्ये जाण्यापेक्षा APMC मंडीमध्ये येतो आणि तिथे स्वतःचा जो शेतमाल आहे तो विकतो. ओके, तर महत्त्व काय आहे MSPचा, तर MSP कशासाठी असतो, तर MSP शेतकऱ्यांना सपोर्ट करण्यासाठी असतो. समजा एखाद्या वेळी जर शेतमालाचे जे भाव आहे त्याची जर घसरण झाली असेल मार्केटमध्ये, तर त्यावेळी शेतकऱ्याला सपोर्ट द्यायचं काम करतो हा MSP. ठीक आहे, तसंच MSPमुळे काय होतं, तर MSPमुळे जे गव्हर्नमेंट आहे, ठीक आहे, सरकार जे आहे ते काय करते, ते प्रोक्युअरमेंट करते, ते स्वतःचे साठे बनवते. आणि FCI जो असतो, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, तो काय करतो, तो जो काही माल APMC मंडीमध्ये आलेला असतो, ठीक आहे, APMC मंडीमध्ये जो काही माल आलेला असतो तो FCI स्वतःचं गोडाऊनमध्ये स्टोअर करतो. आणि जेव्हा केव्हा भारतामध्ये काही प्रसंग आले, अडचणी आले की बाबा आपलं जे फूड प्रोडक्शन आहे ते झालं नाही, मग अशा टाईमाला FCI काय करतो, तर FCI PDS सिस्टमच्या माध्यमातून हे शेतमाल इतर लोकांपर्यंत पोचवतो. म्हणजे गरजेच्या वेळेस PDSच्या माध्यमातून हे शेतमाल जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोचवायचं काम कोण करतं, तर तो FCI करतो. ठीक आहे, तर लक्षात ठेवा MSPचे 2 फायदे आहेत. पहिला तर की फार्मर्सना तो सपोर्ट करतो जर त्यांना मार्केटमध्ये भाव भेटत नसेल तेव्हा. दुसरं PDS सिस्टममध्ये तो मदत करतो, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम जे असतो त्याच्यामध्ये मदत करतो. ठीक आहे, MSP कोण जाहीर करतो, तर लक्षात ठेवा MSP जो आहे, ठीक आहे, त्याची शिफारस करतो CACP. आता CACP काय आहे, तर कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस. याची शिफारस कोण करतो MSPची, तर तो CACP करतो. परंतु जे MSP जे आहे त्याला फायनलाइज करायचं काम कोण करतं, तर तो कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स. ठीक आहे, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स जे आहे तो त्याला फायनलाइज करायचं काम करतो. शिफारस CACP देतो, फायनलाइज कोण करतो, फायनलाइज CCEA करतो, म्हणजे कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स. ठीक आहे, लक्षात ठेवा 23 अशी कॉमोडिटीज आहेत, 23 असे शेतमाल आहे ज्याच्यावरती MSP डिक्लेअर केला जातो आणि वर्षातनं 2 वेळा हा MSP डिक्लेअर होतो. ठीक आहे, खूप जास्त महत्त्वाचं आहे. काय बदलो मी, की 23 कमोडिटीज आहेत म्हणजे 23 शेतमाल आहे ज्यांच्यावरती MSP डिक्लेअर होतो आणि एका वर्षातनं हे 2 वेळा MSP डिक्लेअर केला जातो. ठीक आहे, आता लक्षात घ्या की MSP डिक्लेअर करताना कुठले कुठले फॅक्टर्स आहेत ज्यांच्यावरती फोकस केला जातो. ठीक आहे, तर डिमांड अँड सप्लाय, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, त्यानंतर प्राईस ट्रेंड इन मार्केट बोथ डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल, त्यानंतर इंटरक्रॉप प्राईस पॅरिटी, टर्म ऑफ ट्रेड बिटवीन ॲग्रिकल्चर अँड नॉन ॲग्रिकल्चर,
मिनिमम ऑफ 50% ॲज मार्जिन ओव्हर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि लायकली इम्प्लिकेशन ऑफ MSP ऑन कन्झ्युमर ऑफ दॅट प्रोडक्ट. म्हणजे काय तर लक्षात घ्या, सर्वात आधी डिमांड अँड सप्लाय. मार्केटमध्ये कुठल्या कमोडिटी आहे म्हणजे कुठला शेतमाल आहे ज्याची गरज आहे किंवा कुठला शेतमाल आहे ज्याची सप्लाय होते आहे ते लक्षात घेतलं जाते. त्यानंतर प्रोड्यूस करण्यासाठी म्हणजे ते शेतमाल पिकवण्यासाठी किती खर्च लागला आहे त्याचं कमीत कमी 50% जास्त. ठीक आहे, म्हणजे मी काय बोललो 1.5 टाइम्स. ठीक आहे, तर एवढं आपण डिसाईड करतो काय MSP. त्यानंतर डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये काय सिच्युएशन आहे म्हणजे भारतामध्ये तसं इतर देशांमध्ये कुठली अशी कॉमोडिटी आहे, कुठला असं शेतमाल आहे ज्याची जास्त डिमांड आहे किंवा कमी डिमांड आहे, हे सर्व डिमांड वगैरे सुद्धा लक्षात ठेवलं जातं. ओके, तर हे सर्व जे फॅक्टर्स आहेत ते डिसाईड करतात काय बरं तर MSPचे प्राईस काय असणार. आता आपण CACP विषयी थोडीशी माहिती घेऊया. तर CACPचा फुल फॉर्म काय होता. CACPचा फुल फॉर्म होता कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइजेस. कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइजेस कधी एस्टॅब्लिश झालं होतं म्हणजे कधी अस्तित्वात आलं होतं तर 1965 साली ते अस्तित्वात आलं होतं. ठीक आहे, खूप जास्त महत्त्वाचं आहे. 1965 साली हा अस्तित्वात आला होता. ठीक आहे, त्यानंतर जेव्हा तो अस्तित्वात आला होता तेव्हा त्याचं नाव काय होतं तर ॲग्रिकल्चर प्राइजेस कमिशन. तेव्हा त्याचं नाव होतं ॲग्रिकल्चर प्राइजेस कमिशन. परंतु 1985 साली त्याचं नाव बदलून काय करण्यात आलं तर कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस. काय करण्यात आलं कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइजेस. ठीक आहे, ही एक अटॅच ऑफिस आहे विथ द मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर. ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर आहे त्याच्या जोडी हे एक अटॅच ऑफिस आहे. ओके, त्यानंतर लक्षात घ्या की CACP जे आहे तर त्याचं कंपोजिशन कसं असतं म्हणजे ती बॉडी कशी काय बनते. तर त्याच्यामध्ये एक चेअरमॅन असतात, एक मेंबर सेक्रेटरी असतात, एक ऑफिशियल मेंबर असतात आणि 2 नॉन ऑफिशियल मेंबर असतात. आता हे जे 2 नॉन ऑफिशियल मेंबर असतील ते फार्मर कम्युनिटी जे आहे त्यांना रिप्रेझेंट करत असतात. ठीक आहे, जे नॉन ऑफिशियल मेंबर्स आहेत ते काय बोललो मी फार्मर कम्युनिटी जे आहे त्यांना रिप्रेझेंट करत असतात. आणि सध्याचे जे चेअरमन आहेत ते आहेत विजय पॉल शर्मा. ठीक आहे, लक्षात ठेवा सध्याचे चेअरमन कोण आहेत तर विजय पॉल शर्मा हे सध्याचे चेअरमन आहेत. ओके, त्यानंतर जसं आपण कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स बघितला तसेच आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये अजून कॅबिनेट कमिटीजसुद्धा आहेत. ठीक आहे, तर त्या इतर जे कॅबिनेट कमिटीज आहेत त्यांच्याविषयी आपण सुद्धा थोडीशी माहिती घेऊ. लक्षात घ्या हे जे कमिटीज असतात, ठीक आहे, हे जे कमिटीज असतात त्यांचं मेन काम काय असतं तर बघा आपल्याला माहिती आहे की जे काही आपली पार्लमेंट आहे ठीक आहे त्याच्यामध्ये जे काही विभाग आहे त्यांच्याकडे एक काम तर नसतंच. ठीक आहे, दुनियाभरचे काम पडलेले असतात. मग सध्या कॅबिनेट जे आहे तर कॅबिनेट काय करतो कॅबिनेट मेन बॉडी आहे. ठीक आहे, आता कॅबिनेटकडे सर्व डिसिजन वगैरे पेंडिंग असतात. मग कॅबिनेटवरती आधीच खूप जास्त बर्डन आहे. मग ते काय करतात एखादा विषय जर त्यांच्याकडे आलं तर त्याच्यावरती ते संक्षिप्त चर्चा करू शकत नाही. ठीक आहे, संक्षिप्त चर्चा करू शकत नाही आणि जर चर्चा झाली नसेल तर जे काही कायदा बाहेर येणार आहे त्याच्यामध्ये लूप होल्स असण्याची चान्सेस असतात. ठीक आहे, लूप होल्स म्हणजे कमीपणा असण्याचे चान्सेस असतात. मग अशा काळामध्ये हे जे कॅबिनेट कमिटीज असतात ना जे कॅबिनेट कमिटीज असतात त्यांचं महत्त्व वाढतो. की कॅबिनेट कमिटी काय करतात की एखादा विषय जे त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे तर त्या विषयावरती संक्षिप्त माहिती गोळा करायचा आणि रेकमेंडेशन्स द्यायचं म्हणजे सल्ला किंवा सूचना द्यायचं काम जो आहे तो कॅबिनेट कमिटी करतात. ठीक आहे, आता लक्षात घ्या कॅबिनेट कमिटी जी आहे त्यांचे ते कशी काय अस्तित्वात आले तर आर्टिकल 77 सबक्लॉज 3. ठीक आहे, कलम 77 जे आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं आहे की जे काही कार्य होणार आहेत ठीक आहे जे काही म्हणजे कॅबिनेटमध्ये जे काही कार्य होत आहेत मग त्यांच्यामध्ये मदतीसाठी कुठल्याही प्रकारचे प्रोव्हिजन किंवा शिफारस जे आहे ते करता येतात. ठीक आहे, आणि या आर्टिकलचा अंतर्गतच आपण एक लॉ बनवला. कुठला होता तो की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस रूल 1961. ठीक आहे, कलम 77चा सहारा घेऊन आपण काय केलं तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस रूल 1967 बनवला आणि या कायद्याच्या अंतर्गत आपण कॅबिनेट कमिटीज बनवले. ठीक आहे, कायदा कुठला आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस रूल 1961. ओके, या कायद्याच्या अंतर्गत आपण काय केलं तर आपण कॅबिनेट कमिटीज बनवले. लक्षात घ्या कॅबिनेट कमिटीज जे आहेत त्या एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठेही सांगितलं गेलं नाही की कॅबिनेट कमिटी वगैरे असलं पाहिजे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये फक्त एवढंच सांगितलं गेलं आहे की जे काही बिझनेस रूल्स आहेत ठीक आहे जे बिझनेस आहेत यांचे म्हणजे कॅबिनेटकडे येत आहेत तर त्यांना सॉल्व करण्यासाठी किंवा जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सॉल्व करण्यासाठी काही रूल बनवायची पॉवर जी आहे ते कलम 77च्या अंतर्गत दिली गेली आहे. तर कलम 77च्या अंतर्गतच आपण काय केलं तर रूल ऑफ द इंडिया ट्रान्झॅक्शन ऑफ अ बिझनेस रूल 1961 आणलं. ठीक आहे, आणि त्याच्या अंतर्गत आपण कॅबिनेट कमिटीज हे कमिटीज बनवले.
ओके. आता लक्षात घ्या की कॅबिनेट कमिटी जी आहे तर कॅबिनेट कमिटीमध्ये कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 8 मेंबर असू शकतात. ठीक आहे. हे कोण डिसाईड करतं तर ते डिसाईड करायचं काम कोणाकडे आहे तर ते डिसाईड करायचं काम आपल्या प्राईम मिनिस्टरकडे आहे. ओके. डिसाईड करायचं काम कोणाकडे आहे तर ते प्राईम मिनिस्टरकडे आहे. आता बघा म्हणजे आपण बघून घेऊ की कशी काय हे जे कॅबिनेट कमिटीज आहेत ते फॉर्म होतात. ओके. इथे बघा नंबर दिला आहे मी की कॅबिनेट कमिटीचे मेंबर्स आहेत ते कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 8 असू शकतात. ठीक आहे. कोण बनवतात तर प्राईम मिनिस्टरकडे ती पॉवर आहे की ते कॅबिनेट कमिटीज जे आहेत ते फॉर्म करू शकतात करणं. ठीक आहे. ते त्याचे जे मेंबर्स आहेत त्याचा नंबरसुद्धा कमी जास्त करू शकतात. हे आपल्यासाठी महत्त्वाचं होता. आता लक्षात घ्या की इंडियाचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ठीक आहे त्याच्यामध्ये सध्या 8 कॅबिनेट कमिटीज आहेत. किती कॅबिनेट कमिटी आहे तर 8 कॅबिनेट कमिटी आहे. ठीक आहे. आता 8 कॅबिनेट कमिटी कुठले कुठले तर आपण एक एक करून बघून घेऊ. सर्वात पहिली आहे कॅबिनेट कमिटी ऑन अपॉइंटमेंट. ठीक आहे. जे काही महत्त्वाचे अपॉइंटमेंट्स वगैरे करायचे असतात जसे की आपले 3 जे सर्व्हिसेस आहेत ओके आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स तर त्यांचे जे महत्त्वाचे जे अपॉइंटमेंट्स असतात ते कोण करतात तर ते कॅबिनेट कमिटी ऑन अपॉइंटमेंट्स जे आहेत ते करतात. ठीक आहे. तसंच डिरेक्टर जनरल ऑफ डिफेन्स इंटेलिजन्स, सायंटिफिक ॲडवायझर ऑफ डिफेन्स मिनिस्ट्री किंवा मिनिस्टर, डिरेक्टर जनरल ऑफ आर्म फोर्सेस अँड मेडिकल सर्व्हिसेस, डिरेक्टर जनरल ऑफ ऑर्डिनन्स फॅक्टरी, डिरेक्टर जनरल ऑफ डिफेन्स एस्टेट, त्यानंतर कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट, त्यानंतर सॉलिसिटर जनरल, चेअरमॅन अँड मेंबर ऑफ द रेल्वे बोर्ड. तर हे सर्व जे अपॉइंटमेंट्स करायचे असतात त्यांची शिफारस द्यायचं काम कोण करतं तर कॅबिनेट कमिटी ऑन अपॉइंटमेंट्स करतं. ठीक आहे. कोण करतं कॅबिनेट कमिटी ऑन अपॉइंटमेंट्स. ओके. त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची कॅबिनेट कमिटी आहे ती आहे कॅबिनेट कमिटी ऑन अकोमोडेशन. ठीक आहे. आता कॅबिनेट कमिटी ऑन अकोमोडेशन काय करते तर जे काही गव्हर्नमेंटची जागा वगैरे आहे ती जागा कोणाला अलॉट करायची हे सर्व काम कोण बघते तर कॅबिनेट कमिटी ऑन अकोमोडेशन बघते. एखादा मेंबर ऑफ पार्लमेंट आला किंवा एखादा नॉन ऑफिशियल मेंबर आला तर त्याला राहण्यासाठी जागा वगैरे द्यायचं तर हे सर्व काम कोण करतं तर आपलं कॅबिनेट कमिटी ऑन अकोमोडेशन करते. ठीक आहे. दुसरं जर एखादा सेंट्रल गव्हर्नमेंटचे ऑफिस आहे त्याला केंद्राचा बाहेर म्हणजे दिल्लीचा बाहेर कुठे इतर जागेवरती प्रस्थापित करायचे असेल तर त्याची शिफारससुद्धा कोण करतो हा कॅबिनेट कमिटी ऑन अकोमोडेशन बघतो. ठीक आहे. त्यानंतर कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स खूप जास्त महत्त्वाचं आहे कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स. ठीक आहे. आता लक्षात घ्या ट्रेड रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतात म्हणजे व्यापार रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतात ते सर्व कोण बघतं तर ते सर्व बघते कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स. ठीक आहे. तसंच अजून महत्त्वाचं काय तर आपण बघितलं MSP जे आहे तर MSP फिक्स करायचं काम कोण करतं तर ते सुद्धा कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स करते. ठीक आहे. तसंच जर 1,000 करोडपेक्षा जास्तचं जर इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये येत असेल तर त्यासाठी सुद्धा कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्सचा जबाबदार असतो म्हणजे त्याची स्क्रुटिनी करतो की बाबा खरंच काय हे आपला फायद्याचं आहे का नाही करणं. ठीक आहे. त्यानंतर रुरल डेव्हलपमेंट आणि पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम जे आहे त्याच्यावरती सुद्धा लक्ष ठेवायचं काम कोण करतं तर कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स. त्यानंतर अजून महत्त्वाची जी कॅबिनेट कमिटी आहे ती आहे कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंटरी अफेअर. ठीक आहे. तर कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंटरी अफेअर्सचं महत्त्वाचं काम काय असतं तर जे काही पार्लमेंट सेशन होणार आहेत ठीक आहे जे काही पार्लमेंटरी सेशन्स होतात म्हणजे आपण म्हणतो बजेट सेशन झाला मॉन्सून सेशन झाला विंटर सेशन झाला. ठीक आहे. तर हे कधी होणार ते डिसाईड करायचं काम कोण करतं तर ते डिसाईड करायचं काम करतं कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंटरी अफेअर. हां अनाऊन्स करतात आपले प्रेसिडेंट की बाबा या तारखेपासून आपण सुरू करायचा पण त्यांना कोण सुचवतं की बाबा ही तारीख योग्य आहे करणं तर ते सुचवायचं काम आहे आपलं कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंटरी अफेअर्सचा. ठीक आहे. त्यानंतर जे काही ऑफिशियल्स बिल्स असतात रेझोल्युशन्स असतात त्यांची स्क्रुटिनी करायचं कामसुद्धा करतो म्हणजे चेक करायचं की बाबा बरोबर आहे का नाही. ठीक आहे. त्यानंतर आहे कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स. तर पॉलिटिकल अफेअर्सचं काम काय आहे तर सेंटर आणि स्टेटमध्ये जे काही रिलेशन्स आहेत त्यांना ते योग्य प्रमाणे चालवायचं काम जो आहे ते करतो कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स. ठीक आहे. बघा कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स जे आहे ते शिफारस द्यायचं काम करतो. ठीक आहे. डायरेक्ट डिसिजन घेत नाही. डायरेक्ट डिसिजन असतात ते प्रेसिडेंटच्या नावाखाली आपण घेतो. ठीक आहे. कारण ऑथॉरिटी जी आहे ती प्रेसिडेंटकडे आहे किंवा मग प्राईम मिनिस्टर ते ॲज अ एक्झिक्युटिव्ह फंक्शन म्हणून परफॉर्म करतात. मग जे काही कॅबिनेट कमिटी म्हणजे जे काही कॅबिनेट कमिटीज आहे ते रेकमेंडेशन द्यायचं काम करतात हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर इंटरनल आणि एक्सटर्नल सिक्युरिटीचे जे काही रिलेटेड इम्प्लिकेशन्स असतात ठीक आहे ते सुद्धा बघायचं काम कोण करतो तर ते कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स करतो. ओके. त्यानंतर पुढे दुसरे आहे कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी. ओके. तर भारताच्या सिक्युरिटीशी रिलेटेड जे काही अस्पेक्ट्स असतात तर त्यांच्यावरती लक्ष द्यायचं काम करतो हा कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी. ओके. आता सिक्युरिटी म्हणजे काय झालं तर डिफेन्सचे प्रोक्युरमेंट झाले किंवा प्रोडक्शन्स वगैरे झाला. ठीक आहे. त्यानंतर दुसरे रिलेटेड अस्पेक्ट्स झाले सिक्युरिटी रिलेटेड अस्पेक्ट इंटरनल आणि एक्सटर्नल सिक्युरिटी झाला. त्यानंतर फॉरेन अफेअर्स अँड इंटरनल आणि एक्सटर्नल सिक्युरिटी रिलेटेड जे काही फॉरेन अफेअर्स असतात म्हणजे एखादा
आपलं एखाद्या देशाकडनं आपण काही इक्विपमेंट्स वगैरे सिक्युरिटीशी रिलेटेड जर प्रोक्युअर करत असू तर त्याच्याविषयी रेकमेंड द्यायचं काम करतो हा कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी. ठीक आहे. त्यानंतर आता नवीन 2 एस्टॅब्लिश झालेत. त्यामध्ये पहिली आहे कॅबिनेट कमिटी ऑन इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की बाबा आपण मेक इन इंडियावाला सिस्टम यूज करतो आहे. ठीक आहे. तर मेक इन इंडियासाठी आपल्याकडे पैसा पाहिजे आणि त्यासाठी आपण काय घेतो तर फॉरेन इन्व्हेस्टमेंट वगैरे मागवतो. मग फॉरेन इन्व्हेस्टमेंट जे भारतामध्ये येतं आहे ते कुठल्याही प्रकारे भारताची जे इंटरनल आणि एक्सटर्नल सिक्युरिटी आहे त्याच्याशी तर ते म्हणजे एका प्रकारे काय बोललो मॅन्युप्युलेट करणार नाही ना. तर ते सर्व बघायचं काम कोण करतं, ते सर्व बघायचं काम करतो कॅबिनेट कमिटी ऑन इन्व्हेस्टमेंट. जे काही इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये येतं आहे ते कुठल्या सेक्टरमध्ये जाणार आहे तर त्याची स्क्रुटिनी करतात की त्याच्यामुळे भारताची जी सिक्युरिटी आहे, सोव्हेनिटी आहे, म्हणजे सार्वभौमत्व जे आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही ना. तर हे सर्व बघायचं काम कोण करतं तर कॅबिनेट कमिटी ऑन इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. त्यानंतर आहे कॅबिनेट कमिटी ऑन एम्प्लॉयमेंट अँड स्किल डेव्हलपमेंट. आपल्याला माहिती आहे की भारताची लोकसंख्या खूप जास्त आहे. तर त्याला आता जॉब प्रोव्हाइड करणे हा सुद्धा सरकारसमोर एक खूप जास्त मोठा आव्हान आहे. ठीक आहे. मग त्या आव्हानाला समोर जाण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला स्ट्रॅटेजी बनवायला लागते, गाईडलाईन प्रोव्हाइड करायला लागतात. तर हे सर्व करायचं काम काम कोणाचं आहे तर ते आहे कॅबिनेट कमिटी ऑन एम्प्लॉयमेंट अँड स्किल डेव्हलपमेंट. म्हणजे आपल्याकडे जो पॉप्युलेशन डिव्हिडंट आहे तो पॉप्युलेशन बर्डन नाही बनणार याच्यावरती फोकस करायचं काम कोण करतो कॅबिनेट कमिटी ऑन एम्प्लॉयमेंट अँड स्किल डेव्हलपमेंट. ठीक आहे. तर हे आपण बघून घेतले कॅबिनेट कमिटीजविषयी. 8 कमिटीज आहे. कमीत कमी लक्षात नाव तरी त्यांचे लक्षात ठेवा. ठीक आहे. कुठले 8 कमिटीज आहेत ते. ओके. एकदा तुम्ही ते लक्षात राहिलं की त्यांचं काम काय ते सुद्धा ते नावावरूनच आपल्याला समजते. ठीक आहे. तर आपण MSP आणि कॅबिनेट कमिटीजविषयी बघितला. पुढे जाऊया. दुसरी काय महत्त्वाची न्यूज आहे ते बघूया. खूपच महत्त्वाची न्यूज आहे. ठीक आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हिसचा रिपोर्ट आला आहे. त्यांच्यात काय सांगण्यात आलं आहे ते आपण बघून घेऊ. बालकांमध्ये कुपोषणासह अतिस्थूलतेत वाढ झालेली आहे. ठीक आहे. हे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातील निरीक्षण आहेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण म्हणजे काय तर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे. ठीक आहे. तर आता आपण बघून घेऊया नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेविषयी आधी बघूया. नंतर राज्यामध्ये काय काय त्याचे इम्प्लिकेशन्स आहेत किंवा त्याचं डेटामध्ये काय शो केलं आहे महाराष्ट्र राज्याविषयी त्याच्याविषयी माहिती घेऊ आपण. ठीक आहे. तर सर्वात आधी लक्षात घ्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे जो आहे तो आता 5वा. ठीक आहे. 5वा सर्वे झाला आहे. याआधी 4 झाले होते. हा जो आहे 1920मध्ये जो झाला आहे तो 5वा सर्वे झाला आहे. ठीक आहे. कोणी हा पब्लिश कोणी केला तर तो मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर जे आहे त्यांनी हा जो डेटा आहे ते पब्लिश केला आहे करणं. आता लक्षात घ्या आपला जो फॅमिली हेल्थ सर्वे होतो. ठीक आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे जो होतो त्याच्यामध्ये 3 इन्स्टिट्यूशन खूप जास्त महत्त्वाचे आहे. ठीक आहे. 2 इन्स्टिट्यूशन, 3 नाही 2 इन्स्टिट्यूशन. पहिली कुठली आहे तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. ठीक आहे. जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत येते. त्यानंतर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर पॉप्युलेशन सायन्स खूप जास्त महत्त्वाचं आहे का. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर पॉप्युलेशन सायन्स कुठे आहे मुंबई येथे आहे. तर ही एक नोडल एजन्सी आहे. आणि मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर तसंच आपली इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्स हे दोघंही मिळून हा जो सर्वे आहे तो कंडक्ट करतात. ठीक आहे. आणि हा एक हाऊसहोल्ड सर्वे असतो. हाऊसहोल्ड सर्वे म्हणजे काय तर घराघरात जाऊन आपण ती माहिती गोळा करतो. असं नाही की लॅपटॉपवरती बसलो आणि अशीच कुठून तरी माहिती घेतली. नाही, प्रत्येक घराघरात जाऊन आपण काय करतो तर ही माहिती गोळा करतो. ठीक आहे. ही जी बॉडी आहे ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्स. ठीक आहे. IIPS मुंबई. आता थोडंसं माहिती घेऊया आपण IIPS मुंबईविषयी. तर लक्षात घ्या IIPS मुंबई. ठीक आहे. हे खूपच जास्त महत्त्वाची एक बॉडी आहे. आणि IIPS मुंबई जोडी युनायटेड नेशन. ठीक आहे. तसंच आपली जी मिनिस्ट्री ऑफ कुठलं बोललो मी मिनिस्ट्री ऑफ फॅमिली हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. तर या तिघांनीही मिळून. ठीक आहे. या तिघांनीही मिळून नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे कंडक्ट करायचा सुरू केला होता. कधी 1956मध्ये. ठीक आहे. 1956मध्ये जे आपलं सर दोराबजी टाटा ट्रस्ट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि युनायटेड नेशन यांनी मिळून IIPS जी आहे ते एस्टॅब्लिश केली होती. ठीक आहे. लक्षात ठेवा की IIPS जी आहे. ठीक आहे. मी काय बोललो IIPS जी आहे ती सर दोराबजी टाटा ट्रस्ट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि युनायटेड नेशन या तिघांनी मिळून हे IIPS बनवली. ठीक आहे. कधी बनवली तर 1956 सालापासून. आणि तेव्हापासून याच्याकडे आपण ऑथॉरिटी दिली काय की तुम्ही नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे जो आहे तो कंडक्ट करायचा. ठीक आहे. आणि आता जो सर्वे आहे हा 5वा सर्वे आहे. ठीक आहे. आणि त्याचा जो फर्स्ट फेजचा जो डेटा आहे तो सध्या रिलीज झाला आहे. ओके.
सेकंड फेज जो होता तो कोविड-19मुळे थोडासा पोस्टपोन झालेला आहे. तर आता आपण सर्वेविषयी माहिती घेऊ. खूप जास्त महत्त्वाचं आहे का, आणि यंदा एक ना एक प्रश्न तुम्ही याच्यावरती एक्सपेक्ट करू शकता. ठीक आहे. तर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे जो आहे तो डेटा घेतो आहे कधीपासून, तर 2014 ते 2019मध्ये. ठीक आहे. 2014 ते 2019 हा जो साल आहे, तर याचं म्हणजे याचा जो डेटा आहे तो नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 5मध्ये कन्सिडर केला जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहेत 30, आपण जे गोल अचीव करायचे 2030पर्यंत, तर त्यांना लक्षात ठेवून आपण हा डेटा जो आहे त्याला कलेक्ट करतो आहे. ओके. यंदाचा जो डेटा आहे त्याच्यामध्ये काही नवीन टॉपिक्स किंवा काही नवीन पॅरामीटर्स जे आहेत त्यांना आपण ॲड केलं आहे. कुठले कुठले ते पॅरामीटर्स आहेत, तर प्री स्कूल एज्युकेशन, डिसेबिलिटी, ॲक्सेस टू टॉयलेट फॅसिलिटी, डेथ रजिस्ट्रेशन, बाथिंग प्रॅक्टिसेस ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन अँड मेथड अँड रिझन्स फॉर अबॉर्शन. ठीक आहे. नवीन टॉपिक कुठले कुठले, खूप जास्त महत्त्वाचं आहे, नवीन टॉपिक लक्षात ठेवा. कुठले कुठले? प्री स्कूल एज्युकेशन, डिसेबिलिटी, ॲक्सेस टू टॉयलेट फॅसिलिटी, डेथ रजिस्ट्रेशन, बाथिंग प्रॅक्टिसेस ड्युरिंग द मेन्स्ट्रुएशन अँड मेथड अँड रिझन फॉर अबॉर्शन. ठीक आहे. तसेच अजून 2 इम्पॉर्टंट आस्पेक्ट कुठले कुठले आहे, तर पर्सेंटेज ऑफ वुमेन अँड मॅन हू हॅव एव्हर यूज द इंटरनेट. ठीक आहे. पर्सेंटेज ऑफ मॅन अँड वुमेन हू हॅव एव्हर यूज द इंटरनेट. ठीक आहे. तर एवढे आस्पेक्ट्स जे आहे ते पहिल्यांदा आपण ॲड करतो आहे कुठे, तर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 5मध्ये. ठीक आहे. खूप जास्त महत्त्वाचं आहे का. आता आपल्याला काय काय डेटा भेटले आहे ते आपण बघून घेऊया. ठीक आहे. तर लक्षात घ्या की भारतासाठी हा जो डेटा आला आहे तो खूप चांगला नाही आहे. ठीक आहे. आपल्याला जर आपली स्थिती इम्प्रूव्ह करायची होती, परंतु जो सर्वेमध्ये जो डेटा समोर आला आहे त्याच्यानुसार आपल्याला हे समजण्यात येतं आहे की जो परिस्थिती आहे ते अजून जास्त भयावह झाली आहे करणं. ठीक आहे. अजून जास्त ते डेप्रिशिएट झाली आहे. ठीक आहे. जे माल न्यूट्रिशनची प्रॅक्टिसेस आहे, सॅनिटेशन आहे, त्यानंतर फ्युअल अँड ड्रिंकिंग वॉटर, हे सर्व ॲस्पेक्टवरती भारतामध्ये रिझल्ट चांगले आलेले नाही आहे. ओके. आता याच्यामध्ये 4 पॅरामीटर्स आहेत त्यांच्यावरती खूप जास्त फोकस करण्यात आला होता. ठीक आहे. जे माल न्यूट्रिशनशी रिलेटेड आहेत. कुठले कुठले ते 4 पॅरामीटर आहे, तर चाइल्ड स्टंटिंग, चाइल्ड वेस्टिंग, शेअर ऑफ द चिल्ड्रन अंडरवेट आणि चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट. ठीक आहे. आता या प्रत्येकावरती आपण माहिती घेणार आहोत. बघा, तर सर्वात आधी आपण चाइल्ड स्टंटिंगविषयी माहिती घेऊ. ठीक आहे. चाइल्ड स्टंटिंगचा अर्थ काय असतो ते लक्षात घ्या, की एखाद्याचं मुलगा आहे किंवा एखाद्याचं बाळक आहे, त्याची जी हाईट आहे, ठीक आहे, ते त्याचा वयानुसार नसणे. ठीक आहे. त्याच्या वयानुसार एखादा बाळक आहे त्याची हाईट नसते, तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण चाइल्ड स्टंटिंग म्हणतो. ठीक आहे. आता तेलंगणा, गुजरात, केरला, महाराष्ट्र, वेस्ट बेंगॉल जे आहे त्याच्यामध्ये चाइल्ड स्टंटिंगचा जो लेवल आहे तो इन्क्रीज झालेला आहे. ठीक आहे. चाइल्ड स्टंटिंगचा जो लेवल आहे तो काय झालेला आहे, तो इन्क्रीज झालेला आहे. आणि ते महाराष्ट्र आहे म्हणून त्यासाठी आपल्याला महाराष्ट्र इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि हे काही चांगली न्यूज नाही आहे, आपल्याला ते कमी करायचं आणि इथे तो इन्क्रीज होत चाललं आहे करणं. ठीक आहे. त्यानंतर चाइल्ड वेस्टिंगविषयी बोलू. तर चाइल्ड वेस्टिंग काय असते, चाइल्ड वेस्टिंग म्हणजे काय, तर जो वेट आहे ना हाईटच्या अनुप्रमाणे, ठीक आहे, तो वेट कमी असतो. ओके. हाईटचा अनुक्रमे जो वजन असला पाहिजे तो कमी असतो. ओके. आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले राज्य आहेत तर लक्षात घ्या, तेलंगणा, केरला, बिहार, आसाम आणि जम्मू अँड काश्मीर. ठीक आहे. याच्यामध्ये काय झालेलं आहे, तर याच्यामध्ये चाइल्ड वेस्टिंग जो आहे तो वाढलेला आहे करणं. ठीक आहे. तसंच महाराष्ट्र आणि वेस्ट बेंगलमध्ये तो स्टॅग्नंट आहे, म्हणजे नाही वाढलं आहे नाही कमी झालं आहे. खूप जास्त महत्त्वाचं आहे की डायरेक्ट नोट्स बनवून घ्या, हे सर्व जे काही नंबर्स आहेत किंवा जे काही स्टेट्सचे नाव आहेत ते. ओके. त्यानंतर आपण बघून घेणार आहोत अंडरवेट. अंडरवेट म्हणजे काय, तर जे बाळकाचे जे वजन असलं पाहिजे, ठीक आहे, त्यातलं तेवढं नाही आहे, तो खूप जास्त कमी आहे करणं. ओके. आता अंडरवेटमध्ये कुठले कुठले, तर गुजरात, महाराष्ट्र, वेस्ट बेंगॉल, तेलंगणा, आसाम, केरला. तर याच्यामध्ये काय झालं आहे, याच्यामध्ये अंडरवेटचा जो नंबर आहे तो इन्क्रीज झालेला आहे. ठीक आहे. कुठले कुठले आहे, गुजरात, महाराष्ट्र, वेस्ट बेंगॉल, तेलंगणा, आसाम आणि केरला. इथे जो अंडरवेटचा जो नंबर आहे तो इन्क्रीज झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर काय, त्यानंतर आहे चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट. आता चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय, तर प्रत्येक 1000 बाळकांच्या जन्माच्या मागे किती बाळकांचा मृत्यू होतो. ठीक आहे. आणि काळ काय असतो तो, तर 1 वर्षाचा अंतर्गत, 1 वर्षाचा अंतर्गत. ठीक आहे. जन्मापासून 1 वर्षाचा अंतर्गत प्रत्येक 1000 बाळकांमागे किती बाळकांचा मृत्यू होतो, तो जो नंबर असतो त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट. ठीक आहे. आणि चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट जो आहे
तो आपला स्टॅग्नंट आहे. ठीक आहे. इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आणि चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट हे दोन्ही काय आहेत, तर ते आपले स्टॅग्नंट आहेत. ठीक आहे. बघा, चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट जो आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. ठीक आहे. चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट जो आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे. एक आहे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आणि दुसरं आहे अंडर 5 मॉर्टॅलिटी रेट. ठीक आहे. तर इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय, तर जन्मापासून 1 वर्षापर्यंत. ठीक आहे. आणि अंडर 5 म्हणजे काय, तर 5 वर्षापर्यंतचा मुलांचा जो रेट असतो तो. ओके. तर लक्षात घ्या, दोन्हीही जे आहेत ते भारतामध्ये स्टॅग्नंट आहेत. स्टॅग्नंट म्हणजे काय, त्याच्यामध्ये वाढसुद्धा झालेली नाही आहे आणि कमीसुद्धा ते झालेले नाही आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे, कुठे, तर महाराष्ट्रामध्ये अंडर 5 मॉर्टॅलिटी रेट जे होतं म्हणजे 5 वर्षाखाली मुलांचा जो मृत्यूदर होता तो स्टॅग्नंट आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये कुठलाही फरक आलेला नाही आहे. जर आपण जो नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 400 जर त्याला कम्पेअर केला तर. पण बिहारमध्ये ते 3% कमी झालेलं आहे. ठीक आहे. बिहारमध्ये काय झालेलं आहे, बिहारमध्ये 3% कमी झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये काय आहे, महाराष्ट्रामध्ये स्टॅग्नंट आहे. ठीक आहे. आणि अजून एक महत्त्वाचा डेटा इथे सांगण्यात आलेला आहे की 60% जे चाइल्ड मॉर्टॅलिटी म्हणजे मुलांचं मृत्यू होते त्यापैकी 60% मुलं हे मालन्युरिशमेंटच्यामुळे त्यांचा मृत्यू होतं आहे. ठीक आहे. 60% मुलांचा जो मृत्यू होतो ते कशामुळे होतं आहे, तर ते मालनरिशमेंटमुळे होतं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे आता आपण अर्बन रुरल जेंडर गॅप इन इंटरनेट यूजमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. की इंटरनेट वापरण्यामध्ये जे अर्बन म्हणजे शहरी आणि गावाकडचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये किती डिफरन्स आहे करणं. तर लक्षात घ्या की 10पैकी 3, ठीक आहे, 10पैकी 3 जे स्त्रिया आहेत कुठे, तर ग्रामीण भागामध्ये, आणि 10पैकी 4 जे स्त्रिया आहेत कुठे, तर आपले शहरी भागामध्ये हे इंटरनेट यूज करत आहेत. ठीक आहे. लक्षात घ्या, 10पैकी 3 कुठे, तर गावांमध्ये, आणि 10पैकी 4 कुठे, तर शहरी भागामध्ये. कोण, तर स्त्रिया हे काय करत आहेत, तर हे इंटरनेट यूज करत आहेत करणं. ठीक आहे. तसंच जनरल डेटा आपण जर बोललो तर भारतामध्ये ॲव्हरेज आहे का 42.6% हे विमेन्स इंटरनेट यूज करत आहेत आणि 62.16% जे मेन्स आहेत, ठीक आहे, ते काय करत आहेत, ते आपले इंटरनेट यूज करत आहेत. तसंच अर्बन इंडियामध्ये म्हणजे शहरी भागामध्ये 56.81% वुमेन जे आहेत त्यांना इंटरनेटचा ॲक्सेस आहेत आणि 73.76% जे मेन्स आहेत, ठीक आहे, त्यांना इंटरनेटचा ॲक्सेस आहेत. तसंच रुरल इंडियामध्ये 33.94% वुमन आणि 55.6% मॅन यांच्याकडे काय आहे, यांच्याकडे इंटरनेटचा ॲक्सेस आहेत करणं. ठीक आहे. परंतु डिफरन्स बघा, प्रत्येकामध्ये डिफरन्स बघत जा. हे काय डिफाईन करतो, तर हे आपला जेंडर गॅप. ठीक आहे. जेंडर गॅप म्हणजे काय, तर पुरुष आणि महिला यांच्यापैकी कोणाला किती ॲक्सेस भेटतो आहे कशामध्ये, तर इंटरनेट वापरण्यामध्ये. ठीक आहे. हे इथे सांगितलं गेलं आहे. ठीक आहे. तर गॅप लक्षात घ्या, गॅप खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि आपल्याला त्याच्यावरतीच फोकस करायचं आहे. ओके. तर हे आपण थोडंसं बघितलं की इंडियाचं लेवलवरती काय आहे. ओके. लक्षात ठेवा, इथे जे आहे इथे आपलं IIPS म्हणजे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्स हे खूप जास्त महत्त्वाची एक बॉडी आहे. ठीक आहे. 1956मध्ये अस्तित्वात आली होती. कोणी प्रस्थापित केली होती, तर सर दोराबजी टाटा ट्रस्ट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि युनायटेड नेशन यांनी मिळून ती बनवली होती. ठीक आहे. आणि हे आता मेन जे आहे ती डेटा कलेक्ट करायचं काम करते. डेटा पब्लिश कोणी केला, तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरने केला. ठीक आहे. त्यानंतर आता महाराष्ट्राविषयी, तर नवजात बालकांचे स्तनपान, 2 वर्षाखालील बालकांना मिळणारा पोषण आहार यामध्ये राज्यात सुधारणा झाली असली तरी कमी वजनाची बालके आणि तीव्र कुपोषणात मात्र वाढ झाल्याचे या अहवालातून अधोरेखित केले आहे. 5 वर्षाखालील 35% बालकांची वाढ खुरटली असून NFHS 4मध्ये 2015-16 हे प्रमाण 34% होते. शहरी भागातील बालकांमध्ये खुजेपणा वाढल्याची नोंद आहे. बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण 25.6% आढळले आहे. यात शहरातील कुपोषण बालकाचे प्रमाण वाढले आहेत. नोट्स बनवून घ्या की खूप जास्त महत्त्वाचं आहे. तीव्र कुपोषणात वाढ नोंदली असून हे प्रमाण 9.4% वरून 10.9% पोचले आहे. यात ग्रामीण भागात जास्त वाढ झाल्याचे आढळते. कमी वजनाच्या बालकांच्या नोंदीत शहरातील बालकांचे प्रमाण 30% वरून 33% वाढले आहे. याबरोबरच अतिस्थूलतेचे प्रमाण ही नोंद घेण्या इतपत राज्यात वाढले आहे. 4 वर्षापूर्वी राज्यात हे प्रमाण 1.9% होते, तर यावेळी ते 4% वाढले आहेत. सर्वाधिक स्थूल बालके शहरात 5.2% आढळली असून
त्याखालोखाल 3.4% ग्रामीण भागात आढळली आहेत. 1 आणि 5 वर्षाखालील बालकांचा मृत्यूदरात अनुक्रमे 0.5 व 0.9% किंचित घट नोंदवली असली तरी नवजात बालकांचा मृत्यूदर मात्र 16.2 वरून 16.5 इतका वाढलेला आहे. ठीक आहे, अजून माहिती घेऊया आपण. तर राज्यात 19 जून ते 30 डिसेंबर या काळात हे सर्वेक्षण केले असून 31,643 कुटुंबातील 33,755 महिला, 5,497 पुरुषांचा समावेश आहे. या अहवालात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण, विवाह, गर्भधारणेचे वयोमान, कुटुंब नियोजनासाठी साधनांचा वापर, पिण्याचे पाणी, वीज, धूररहित इंधनांचा वापर, गर्भवतीचे आरोग्य, प्रसूती, लसीकरण, बालकांमागील आजार, स्तनपान आणि कुपोषण, रक्तक्षयाचे प्रमाण, महिला आणि पुरुषांमधील पोषण स्थिती, मधुमेह, उच्च दाबाचे प्रमाण, कर्करोगाच्या तपासण्या, महिला सक्षमीकरण, लैंगिक आणि शारीरिक शोषण इत्यादी 131 बाबींच्या नोंदी केलेल्या आहेत. ठीक आहे, किती बाबत आहे लक्षात ठेवा, हा नंबर लक्षात ठेवा, 131. ठीक आहे, 131 बाबत जी आहे त्यांची नोंद केलेली आहे करणं. ठीक आहे, आणि प्रथमच आपण बघितलं की इंटरनेट आणि मोबाईलचा वापर, तसंच आरोग्य विमा योजनेची सुविधा, पूर्वशालेय शिक्षण घेणारी बालिके यांचीही नोंद केली गेली. ठीक आहे, पहिल्यांदा कुठलं इंटरनेट आणि मोबाईलचा वापर, आरोग्य विमा योजनेची सुविधा, पूर्वशालेय शिक्षण घेणारी बालके यांची नोंद केली गेलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर आता आपण एनिमियाविषयी थोडीशी विमाधारकविषयी थोडीशी माहिती घेऊ. पहिले तर आरोग्य विमाधारकांच्या प्रमाणातही वृद्धी झालेली आहे. आरोग्य विमाचे संरक्षण असणाऱ्यांचे प्रमाण 15% वरून 20% वाढले आहे. ग्रामीण भागात 13.8% लाभार्थ्यांचे प्रमाण 19.9% तर शहरातही 16 वरून 20% वाढली आहेत. रक्ताशयाचं प्रमाणातही वृद्धी झालेली आहे. तर हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झालेल्याने रक्तक्षय झालेल्या बालकांचे प्रमाण 53.8% वरून 68.9% वाढले आहेत. ग्रामीणमधील बालकांमध्ये हे प्रमाण 70% आहे, तर शहरी भागात 66.3% एवढे नोंदवले गेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर श्वसनांच्या आजारांचे प्रमाणही अधिक आहेत. 5 वर्षाखालील बालकांमध्ये श्वसनांच्या आजाराचे प्रमाण 2.4% वरून 3.2% वाढले आहेत. विशेष म्हणजे हे प्रमाण ग्रामीण भागात अधिक आहे. या बालकांना ताप किंवा अन्य लक्षणे असूनही केवळ 77% बालकांनाच उपचारासाठी नेले होते. NFHC 4 नुसार 84% बालकांना उपचार दिले गेले होते. अतिसार झालेल्या बालकांना प्रमाणात 8.5% वरून 8.9% वाढले आहेत. या बालकांना उपचारांसाठी नेण्याचा प्रमाणातही घट झाली आहे. यातील 72% बालकांना उपचारांसाठी नेण्यात आले होते, तर NFHS 4 मध्ये हे प्रमाण 77% होते. ग्रामीण भागातील बालकांमध्ये अतिसाराचे प्रमाण जास्त म्हणजे 10.7% इतके आहे. ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल इन्फॉर्मेशन खूप जास्त आहे, पण लक्षात घ्या एक इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे. ठीक आहे, कुठल्याही इन्फॉर्मेशनवरती प्रश्न बनू शकतो. खूप व्हेरी इम्पॉर्टंट आहे हा. ठीक आहे, तर याच्याविषयी तुम्ही काय करा, आपले नोट्स बनवून घ्या. ठीक आहे, त्यानंतर पुढे कर्करोग बळावतोय, तपासण्यात मात्र कमीच. तोंडाच्या कर्करोगासाठी निदान चाचणी केलेल्या पुरुषांचे एकूण प्रमाण अवघे 0.6% एवढे आहे. त्यापैकी 0.5 पुरुष शहरी भागातील तर 0.6% पुरुष ग्रामीण भागातील आहेत. पुरुषांच्या तुलनेत कर्करोग निदान चाचणी केलेल्या महिलांचे प्रमाण अधिक आहे. गर्भाशयाचा मुखाचा म्हणजे सर्वायकल कर्करोगाची निदान चाचणी केलेल्या महिलांचे एकूण प्रमाण 2.3% एवढे आहे. त्यापैकी 2.5% महिला शहरी भागातील तर 2.1% महिला हे ग्रामीण भागातील आहेत. स्तनांचा कर्करोगाचे निदान चाचण्या केवळ 1.3% महिलांनी केलेल्या आहेत. त्यापैकी 1.6% महिला शहरी भागातील आणि 1% महिला ग्रामीण भागातील आहेत. तोंडाचा कर्करोगाचे 1.3% महिलांनी चाचणी केली आहे. त्यापैकी 1.7% महिला हे शहरी भागात तर 0.9% महिला ग्रामीण भागात वास्तव्य करतात. ठीक आहे, तर हे आपण कर्करोगविषयी बघितलं आहे. नोट्स बनवून घ्या बरं का, खूप जास्त महत्त्वाचे हां. काही सर्व डेटा विचारले जाऊ शकतात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण म्हणजे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे. ठीक आहे, त्याच्यातनंच हा जो डेटा आहे तो सुद्धा बाहेर आलेला आहे. ठीक आहे ना, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून. म्हणून हे डेटा जो आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया दुसरी काय न्यूज आहे. ओके,
दुसरी जी न्यूज आहे ती आहे महिला अत्याचाराविरोधी कायदा लांबणीवर गेला आहे. विधेयके विधिमंडळाचा संयुक्त चिकित्सा समित्यांकडे सोपवण्याचा ठराव मंगळवारी विधानसभेत मंजूर करण्यात आला. संयुक्त चिकित्सा समिती विधानसभेचे 15 तर विधान परिषदेचे 6 असे एकूण 21 सदस्य असतील. ठीक आहे. तर बेसिकली लक्षात ठेवा, जे प्रमाणे कॅबिनेट कमिटी आपण बघितलं, ठीक आहे, तसंच स्टेट असेंब्लीमध्ये सुद्धा कमिटी असतात, म्हणजे विधानसभेमध्ये सुद्धा कमिटी असतात. ते काय करतात, ते एखादा लॉ जर आला असेल तर त्याच्यावरती स्क्रुटिनी करतात, त्याची तपास करतात की त्याच्यामध्ये काय कमतरता आहे, आणि तसे जे काही आपल्याला अमेंडमेंट वगैरे असतात, ठीक आहे, ते सुचवतात कोणाला, तर ते जे सरकारला, ठीक आहे, राज्य सरकारला ते सर्व सुचवले जातात आणि त्यानुसार त्याच्यामध्ये चेंजेस केले जातात. त्यामुळे हा जो एक निर्णय घेतलेला आहे तो खूप जास्त चांगला निर्णय आहे. कारण काय आहे, संक्षिप्तमध्ये स्क्रुटिनी केली जाते, ठीक आहे, तपास केली जाते. इतर ज्यांना बेनिफिट होणार आहे, म्हणजे स्त्रिय जे काही आहेत किंवा जे NGOs आहेत त्यांच्याकडनं सुद्धा ते काय करतात, ते विचारपूस करतात त्यांना की बाबा काय चेंजेस केले पाहिजे करणं, ठीक आहे. आणि संक्षिप्तमध्ये याच्यावरती तपशीलवार माहिती गोळा केली जाते आणि त्यानुसार काही चेंजेस आहेत ते सजेस्ट केले जातात. त्यामुळे असं म्हणजे कॅबिनेट कमिटीज असतात किंवा पार्लमेंटरी कमिटीज असतात, त्यांच्याकडे जे काही आपण कायदा पाठवतो तर ते कायदा एकदम उत्कृष्ट दर्जाचा बनून येईल, हे याची आपण गॅरंटी ठेवू शकतो करणं. ठीक आहे. त्यानंतर पुढे अजून काय आहे, अर्णब प्रकरणी विधिमंडळ विरुद्ध न्यायपालिका, सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिशीला प्रतिसाद न देण्याचा ठराव. ठीक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यावरून शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी पत्रकार अर्णब गोस्वामी आणि कंगना रनौत यांच्या विरोधात विधिमंडळाचा पावसाळी अधिवेशनात हक्कभंग दाखल केला आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, हक्कभंग कोण दाखल करू शकतो, कसं दाखल करता येतं, त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया. तर लक्षात घ्या, हक्कभंग म्हणजे काय. ठीक आहे. तर जे काही मेंबर ऑफ स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असतात, म्हणजे आपण ज्यांना आमदार म्हणतो, ठीक आहे, आमदार म्हणतो, तर आमदारांना काही प्रिव्हिलेजेस दिले गेलेले असतात. ठीक आहे, काही विशेषाधिकार दिले गेलेले असतात. ओके. आता ते विशेषाधिकार कुठल्या आर्टिकलनुसार दिले जातात, तर लक्षात घ्या, संविधानाचा कलम 194 नुसार आमदारांना हे काही विशेषाधिकार दिले गेले असतात. ठीक आहे. तसंच आपले जे कॉन्स्टिट्यूशन आहे, संविधान आहे, त्याचं कलम 105 अनुसार जे आपले खासदार असतात, ठीक आहे, त्यांना काही हे विशेषाधिकार दिले गेलेले असतात. आता विशेषाधिकारसुद्धा 2 टाईपचे असतात. ठीक आहे, लक्षात घ्या, विशेषाधिकार जे आहेत ते सुद्धा 2 टाईपचे असतात. एकला आपण म्हणतो इंडिव्हिज्युअल प्रिव्हिलेजेस, ठीक आहे, इंडिव्हिज्युअल प्रिव्हिलेजेस, आणि दुसरे जे असतात त्याला म्हणतो आपण कलेक्टिव्ह प्रिव्हिलेजेस. काय म्हणतो आपण त्याला, कलेक्टिव्ह प्रिव्हिलेजेस. ठीक आहे. आणि सध्या जो आहे, सध्या कलेक्टिव्ह प्रिव्हिलेजेसच्या अंतर्गत काय केलं गेलं आहे, तर आपले जे अर्णब गोस्वामी आणि कंगना रनौत आहेत, तर त्यांचं अगेन्स्टमध्ये हे हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता आपण कलेक्टिव्ह प्रिव्हिलेजेसविषयी थोडीशी माहिती घेऊ की कलेक्टिव्ह प्रिव्हिलेजेस कुठल्या कुठल्या कारणावरून लावता येतं करणं. ठीक आहे. त्याआधी लक्षात घ्या की कलेक्टिव्ह प्रिव्हिलेजेसच्या अंतर्गत कुठल्या कुठल्या विषयांचा समावेश होतो. ओके. तर आपलं जे विधानसभा आहे, तर विधानसभामध्ये कुठले रिपोर्ट आले असतील, कुठली डिबेट झाली असेल, कुठली प्रोसिडिंग झाली असेल, तर त्यांना पब्लिश करायचा अधिकार असतो. ओके. त्यांना पब्लिश करायचा अधिकार असतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरं, कुठलीही जर बाहेरची व्यक्ती येऊन जर विधानसभेमध्ये बसली असेल, अच्छा अधिकार आहे, हां, काही लक्षात ठेवा, तुम्ही सामान्य नागरिक म्हणून सुद्धा हे विधानसभेमध्ये जाऊन बसू शकतात आणि तिकडची प्रोसिडिंग पाहू शकतात. मग एखादा जर बाहेरचा व्यक्ती येऊन बसला असेल तर त्या बाहेरच्या व्यक्तीला त्या विधानसभेमधून बाहेर काढणे आणि एक सिक्रेट सिटिंग घेणे, तर हे सुद्धा अधिकार कोणाकडे आहे, हे अधिकार आपल्या विधानसभेकडे आहे. ठीक आहे. आणि याला कलेक्टिव्ह प्रिव्हिलेजेस म्हणतात. हे विशेष अधिकार आहेत ना, तुम्हाला कोणालाही विधानसभेनं बाहेर काढायची परवानगी नाही आहे जर एखादा सामान्य नागरिक येऊन बसला असेल तर. परंतु जर सिक्रेट सिटिंग घ्यायची असेल तर ते काढू शकतात बाहेर. तर हे काय, हे विशेष अधिकार आहे करणं. ठीक आहे. त्यानंतर ते स्वतःची प्रोसिडिंग्स जे आहेत, म्हणजे विधानसभेमध्ये कार्य कसं करायचं, तर त्याचा विषय रूल्स बनवायचे अधिकारसुद्धा हे त्यांच्याकडे आहेत. तसंच कुठल्याही व्यक्तीने जर विधानसभेची अवमानना केली असेल किंवा विधानसभेचे एखादा व्यक्ती आहे किंवा आमदार आहे त्याची जर अवमानना केली असेल तर त्यांच्या विरोधामध्ये, ठीक आहे, त्यांच्या विरोधामध्ये ॲक्शन घ्यायचा अधिकार कोणाला आहे, तर ते विधानसभेला आहे. ओके. आणि याच एक चौथा जो क्लॉज आहे इथे, ठीक आहे, चौथी जे प्रोव्हिजन आहे त्याच्याच अंतर्गत काय केलं गेलं आहे, तर जे आपले काय म्हणतो अर्णब गोस्वामी आणि कंगना रनौत यांच्या विरोधात हे ठराव पास करण्यात आलेला आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, कुठलावाला क्लॉज होता, तो चौथावाला क्लॉज होता की कुठल्याही मेंबरला किंवा कुठल्याही मेंबरला किंवा बाहेरची एखादी व्यक्ती आली असेल तर, आणि त्यांनी जर हे विशेषाधिकारचा अवमान केला असेल, म्हणजे काही चुकीचं बोलले असतील करणं, ठीक आहे, तर त्याच्या विरुद्ध हे कारवाई करायचा अधिकार आहे कोणाला, तर विधानसभेला. ठीक आहे. त्यानंतर तसंच जर आपलं काय म्हणतो त्याला
हां, कुठलाही मॅन्डेट वगैरे पास केला गेलेला असेल, ठीक आहे. कुठलाही म्हणजे मॅन्डेट पास करण्यापेक्षा मी सांगतो कुठलाही गुन्हा वगैरे केलेला असेल आमदारने, ठीक आहे. तर आमदारने जर तो सिव्हिल गुन्हा असेल, ठीक आहे, सिव्हिल प्रोसिडिंग असेल, तर त्याला 40 दिवस विधानसभेची जे सत्र आहेत ते होण्याच्या 40 दिवसाआधी आणि सत्र संपल्यानंतर 40 दिवसापर्यंत हे त्या आमदारला अरेस्ट करायचे अधिकार नसतात, ठीक आहे. एखादा आमदारने सिव्हिल केसेसमध्ये किंवा सिव्हिल सब्जेक्टवरती गुन्हा वगैरे केला असेल तर त्याला 40 दिवस सत्र होण्याच्या आधी आणि 40 दिवस सत्र संपल्यानंतर अरेस्ट करता येऊ शकत नाही, ठीक आहे. परंतु फक्त हे सिव्हिल केसेसमध्ये, क्रिमिनल केसेसमध्ये जर त्यांनी गुन्हा केला असेल तर त्याला अरेस्ट करता येऊ शकतात, ठीक आहे. तर हे सुद्धा एक विशेष अधिकार दिले गेलेत कोणाला, तर ते आपले आमदार लोकांना. ओके. तसंच लक्षात घ्या की जी काही प्रोसिडिंग आपलं विधानसभेमध्ये चालली आहे, ठीक आहे, जी काही प्रोसिडिंग विधानसभेमध्ये चालली आहे तर ती प्रोसिडिंगला कुठल्याही प्रकारे आपण कोर्टामध्ये चॅलेंज करू शकत नाही, ठीक आहे. कुठल्याही प्रकारे त्याला कोर्टापर्यंत नेता येत नाही किंवा त्याच्यावरती इन्क्वायरी बसवू शकत नाही आपण. ओके. ते प्रिव्हिलेजेस कोणाला आहेत तर ते प्रिव्हिलेजेससुद्धा आपल्या विधानसभेला आहे की विधानसभेमध्ये जी काही प्रोसिडिंग वगैरे चालली आहे, जे काही सत्र चाललं आहे तर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची इन्क्वायरी बसवता येणार नाही, ठीक आहे. तर हे तर आपण बोललो कशाबद्दल, तर कलेक्टिव्ह प्रिव्हिलेजेसबद्दल, ठीक आहे. आता इंडिव्हिज्युअल प्रिव्हिलेजेस काय काय आहे ते आपण बघून घेऊ. तर इंडिव्हिज्युअल प्रिव्हिलेजेसमध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं की 40 दिवस आधी आणि 40 दिवस नंतर हे सेशन झालं, सेशनचा 40 दिवस आधी आणि 40 दिवस नंतरपर्यंत आपण कुठल्याही प्रकारची अरेस्ट करू शकत नाही जे आमदार असतात त्यांचे, ठीक आहे. त्यानुसार दुसरं काय आहे तर विधानसभेमध्ये त्यांनी जे काही वक्तव्य वगैरे दिलेत, ठीक आहे, कोणाचं तर आमदार वगैरेने विधानसभेमध्ये जे काही वक्तव्य दिले तर त्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली जाऊ शकत नाही, ठीक आहे. हे काय आहे तर हे इंडिव्हिज्युअल त्यांचे प्रिव्हिलेजेस आहेत. ओके. तसंच की आपलं काय म्हणतात त्याला, हां, तर लक्षात घ्या जर जर विधानसभा हे सेशनमध्ये असेल, ठीक आहे, विधानसभेचं सत्र चालू असेल किंवा अधिवेशन वगैरे चालू असतील तर त्या काळामध्ये जर एखादा आमदारला बोललं की बाबा तुझ्या विरोधात गुन्हा आहे आणि तुला कोर्टमध्ये हे एव्हिडन्स द्यायचे, ठीक आहे, तर तेव्हा तो नकार देऊ शकतो की बाबा मला आता नाही द्यायचं, माझ्या इथे हा एक काय चाललं आहे, माझं अधिवेशन चाललं आहे, ठीक आहे. तर हे सुद्धा त्याला प्रिव्हिलेज देण्यात आलेले आहेत करणं. ओके. तर हे आपण इंडिव्हिज्युअल आणि कलेक्टिव्ह प्रिव्हिलेजेसविषयी बोललो. ओके. कलेक्टिव्हमध्ये आपण 8 बघितले आणि इंडिव्हिज्युअलमध्ये आपण 3 बघितले. तर याचे नोट्स बनवून घ्या, ठीक आहे. कलम लक्षात ठेवा 105 आणि 194, ठीक आहे. तसंच विधानमंडळ सार्वभौम न्यायपालिका यात हस्तक्षेप करू शकत नाही. काय येतं इथे तर इथे येतं आपलं सेपरेशन ऑफ पॉवर, ठीक आहे. व्हिडिओ आपली आधीच खूप मोठी झालेली आहे. व्हिडिओ संपणार म्हणजे जेव्हा शेवटला आपण हे सेपरेशन ऑफ पॉवर जे आहेत, ठीक आहे, तर त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊ. आता आपण याला थोडा हॉल्ड करूया, ठीक आहे. दुसरी कुठली महत्त्वाची न्यूज आहे तर पुढची महत्त्वाची न्यूज आहे ती आहे प्रणव मुखर्जी यांचे द प्रेसिडेन्शियल इयर्स कौटुंबिक वादाचा भोवऱ्यात, ठीक आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं काय, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे द प्रेसिडेन्शियल इयर्स, ठीक आहे. कोणी लिहिलं आहे तर आपले जे माजी काय म्हणू त्याला, जे माजी राष्ट्रपती होते, ठीक आहे, प्रेसिडेंट होते, एक्स प्रेसिडेंट होते, कोण तर प्रणव मुखर्जी. तर त्यांनी हे बुक लिहिली आहे. बुकचं नाव काय आहे द प्रेसिडेन्शियल इयर्स, ठीक आहे. कुटुंबचा वाद काय ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. द प्रेसिडेन्शियल इयर्स लक्षात ठेवा नाव. त्यानंतर गवगवा झाला, आता विचार करू, ठीक आहे. इथे काही महत्त्वाची न्यूज आहेत. तर पुण्याजवळ पानशेत भीमाशंकर अभयारण्य येथे गवे आहेत. हा गवा तामिळ घाटातून आला असे मत काही जणांनी मांडले, ठीक आहे. आता महत्त्वाचं काय माहिती आहे का आपल्यासाठी, पानशेत, भीमाशंकर आणि तामिणी घाट याच्याविषयी आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची आहे. कारण काय आहे की भूगोलचा सेक्शन जो आहे किंवा एन्व्हायरमेंटचा जो सेक्शन आहे तिथे हे याच्यावरती प्रश्न येऊ शकतात, ठीक आहे. तर लक्षात घ्या की ताम्हिणी घाट जो आहे, कुठला घाट तर ताम्हिणी घाट जो आहे तो कुठे आहे, तो मुळशी आणि ताम्हिणी याच्यामध्ये आहे, ठीक आहे. म्हणजेच काय तर कोकणला ते पुणेपासून कोकणला जोडायचं काम करतो. आणि कुठे आहे तर आपला वेस्टर्न घाटमध्ये आहे, ठीक आहे. किती किलोमीटरचा हा जो घाट आहे तर तो 15 किलोमीटरचा घाट आहे. ओके. ताम्हिणी घाट जो आहे तो सह्याद्रीमध्ये आहे, ठीक आहे. वेस्टर्न घाट किंवा सह्याद्रीमध्ये आहे. कोणाकोणाला जॉईन करतो तो मुळशीला ताम्हिणीपासून जॉईन करतो तो. ओके. म्हणजेच काय तर कोकण आणि पुणेमध्ये तो कनेक्टिव्हिटी प्रस्थापित करतो. किती लांबीचा आहे तर तो 15 किलोमीटर लांबीचा आहे, ठीक आहे. तसंच लक्षात ठेवा जो NH66 आहे, नॅशनल हायवे 66 आहे, त्याचा हा ताम्हिणी घाट जो आहे तो एक पार्ट आहे, ठीक आहे. आता नॅशनल हायवे 66 जो आहे तो कुठून कुठपर्यंत जातो तर लक्षात ठेवा तो आपला पनवेलपासनं ते कन्याकुमारीपर्यंत जातो, ठीक आहे. आणि तो महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यातनं पसार होतो. लक्षात घ्या की आपला जो NH66 आहे तो वेस्टर्न घाट जो आहे, ठीक आहे, पश्चिम घाट जो आहे त्याला समांतर फ्लो होतो, ठीक आहे. समांतर म्हणजे काय तर लक्षात ठेवा असं जर आपला भारत म्हणजे
दक्षिण भारत आहे. ठीक आहे, तर इथून तो असं समांतर जातो. हा पश्चिम घाट आहे ना, पश्चिम घाटला समांतर आहे तो. ठीक आहे, तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं होतं, ते आपण बघितलं. त्यानंतर पानशेत डॅमविषयी थोडीशी माहिती घेऊ आपण. तर पानशेत डॅम जो आहे त्याचं दुसरं नाव काय आहे, तर पानशेत डॅमलाच आपण तानाजी सागरसुद्धा म्हणतो. ठीक आहे, तानाजी सागर डॅमसुद्धा त्याला आपण म्हणतो. आणि हा अंबी रिव्हरवरती आहे. अंबी नदी जो आहे त्याच्यावरती हा आपला पानशेत डॅम आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, तर तानाजी सागर डॅमसुद्धा म्हणतो. कुठे आहे, तर पुण्यापासून 50 किलोमीटर एवढा अंतरावरती आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरं काय होतं, तर दुसरं आपल्याला भीमाशंकर वाईल्ड लाईफ सँच्युरीविषयी बघायचं होतं. भीमाशंकर हा अभयारण्याविषयी बघायचं होतं. ठीक आहे, तर भीमाशंकर कुठे आहे, तर खेड तालुक्यात आहे, पुणे येथे. ठीक आहे, पुण्याचा जो खेड तालुका आहे तिथे आहे आपलं भीमाशंकर वाईल्ड लाईफ सँच्युरी. भीमाशंकर वाईल्ड लाईफ सँच्युरी जे 1984मध्ये अस्तित्वात आली होती. आणि हे जे शेकरू असतो, ठीक आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये इंडियन जायंट स्क्विरल म्हणतो, त्यालाच इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो, इंडियन जायंट स्क्विरल, आणि मराठीमध्ये शेकरू. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपला जो भीमाशंकर वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे ती खूप जास्त फेमस आहे. ठीक आहे, त्यानंतर अजून काही न्यूज होती. अच्छा, येलोस्टोन इकोसिस्टम हा वेगळा भूभाग संरक्षित केला गेला आहे. ठीक आहे, एक लक्षात ठेवा, येल्लोस्टोन जो आहे तो USA एक नॅशनल पार्क आहे. ठीक आहे, USA नॅशनल पार्क कुठला, तर येल्लोस्टोन. ठीक आहे, येल्लोस्टोन USA एवढं महत्त्वाचं आहे, ते आपण लक्षात ठेवू. आता गव्याविषयी माहिती आपण घेतली होती. ठीक आहे, गव्याविषयी आपण काय माहिती घेतली होती, तर गव्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो, गव्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण इंडियन बायसन. ठीक आहे, किंवा त्याला वाईल्ड गोरसुद्धा म्हणतात. ओके, हा फक्त भारतामध्ये भेटत नाही, तर भारत आणि इतर जे आशियाई देश आहेत, ठीक आहे, तिथेसुद्धा हा भेटतो. IUCNच्या लिस्टमध्ये कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो, तर तो वल्नरेबल कॅटेगरीमध्ये येतो. ठीक आहे, त्यानंतर 2016मध्ये जेव्हा त्याची आपण जनगणना केली होती, ठीक आहे, त्यांची जेव्हा आपण गणतरी केली होती, तर तेव्हा त्यांची संख्या 21,000 होती. परंतु कालांतराने 70% एवढं त्यांची संख्या त्याच्यामध्ये आपल्याला कमीपणा बघायला भेटलं, म्हणजे डिक्लाईन बघायला भेटलं. ठीक आहे, आणि सध्या तर तो श्रीलंकामधनं एक्सटेंड झाला आहे, म्हणजे श्रीलंकामध्ये तो त्याचं वास्तव्य नाही आहे करणं. आणि प्रोबेबली बांगलादेशमध्ये सुद्धा नाही आहे. ठीक आहे, प्रोबेबल आहे, एखादा कुठे लपलेला असेल, भेटला नसेल तर, म्हणून प्रोबेबली सांगितलं गेलं आहे. परंतु श्रीलंकामधनं तो विलुप्त झाला आहे करणं. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. त्याला मलेशियामध्ये काय म्हणतात, तर मलेशियामध्ये त्याला म्हणतात सेलादांग. ठीक आहे, सेलादांग मलेशियामध्ये म्हणतात. म्यानमारमध्ये त्याला काय म्हणतात, तर म्यानमारमध्ये त्याला प्यायुंग म्हणतात. ठीक आहे, आणि जे पाळलेला गवा असतो त्याला काय म्हणतात, तर त्याला गायल किंवा मिथुन. ठीक आहे, त्यानंतर आपण म्हटलं की इतर एशियाई देशामध्ये सुद्धा गव्याची पॉप्युलेशन आहे. तर इतर एशियाई देश कुठले कुठले, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस, थायलंड, नंतर पेनिन्सुला मलेशिया, म्यानमार, इंडिया, बांगलादेश, भूतान, चायना आणि नेपाळ, येथे आपल्याला हे गवा दिसतो करणं. ठीक आहे, परंतु श्रीलंकामध्ये काय झालं आहे, श्रीलंकामध्ये तो एक्सटिंक्ट झाला आहे. म्हणजे काय, तर आता तो श्रीलंकामध्ये सापडत नाही. ठीक आहे, वेस्टर्न घाटची जर आपण बात केला, तर वेस्टर्न घाटमध्ये कुठले कुठले, तर वायनाड, नागरहोल, मुडुमलाई, बांडीपूर. ठीक आहे, वायनाड केरला, नागरहोल कर्नाटका, मुडुमलाई तामिळनाडू आणि बांदीपूरसुद्धा केरलामध्ये आपला कर्नाटकमध्ये. ठीक आहे, तर इथे आपल्याला हे गव्हाची पॉप्युलेशन बघायला भेटतं. ठीक आहे, लक्षात घ्या, आपला जो गवा आहे ना तो वेस्टर्न घाटमध्ये सापडतो. वेस्टर्न घाटमध्ये जो इम्पॉर्टंट एक जागा आहे ती कुठली आहे, तर राधानगरी वाईल्ड लाईफ सँच्युरी. ठीक आहे, राधानगरी वाईल्ड लाईफ सँच्युरी हे जे आहे ते बायसनसाठी फेमस आहे. ठीक आहे, वाईल्ड बायसनसाठी तो फेमस आहे. राधानगरी वाईल्ड लाईफ सँच्युरी कधी अस्तित्वात आली होती, तर ते 1958 साली अस्तित्वात आली होती. परंतु तेव्हा त्याचं नाव काय होतं, तेव्हा त्याचं नाव होतं दाजीपूर वाईल्ड लाईफ सँच्युरी. का बरं, कारण ते दाजीपूर शहरचा हे जवळ होती करणं. ठीक आहे, परंतु कालांतराने त्याचं नाव काय चेंज करण्यात आलं, त्याचं नाव करण्यात आलं बायसन सँच्युरी. ठीक आहे, कालांतराने त्याचं नाव काय करण्यात आलं, तर ते बायसन सँच्युरी करण्यात आलं. लक्षात घ्या, आता जो आपला वाईल्ड गवा आहे, ठीक आहे, म्हणजे जो गवा आहे तो कुठे कुठे सापडतो, तर तो दक्षिण भारतामध्ये सापडतो. ठीक आहे, दक्षिण भारतामध्ये सापडतो. तसंच तो मध्य भारतमध्ये सापडतो. आणि आपलं जे नॉर्थ ईस्ट आहे, आसाम आहे. ठीक आहे, आसामचा जो मानस नॅशनल पार्क आहे, तेव्हा तिथेसुद्धा हा गव्हाची पॉप्युलेशन आपल्याला भेटते करणं. ठीक आहे, तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं होतं, आपण ते बघून घेतलं. पुढे बघू अजून काही न्यूज आहे. ओके, राज्यात अपहरण, पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. 9,000वर बेपत्ता मुलामुलींचे शोध लागेना. ठीक आहे, लग्न, घरकाम, बलात्कार, खंडणी मागणे आदींसाठी मुलामुलींचे अपहरण करण्याचे प्रमाण जास्त आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा म्हणजे NCRB अहवालानुसार राज्यात 2019मध्ये 12,130 जणांचे अपहरण करण्यात आले. त्यापैकी 11,753 हे 18 वर्ष वयोगटातील मुले होत्या. त्यापैकी 7,330 मुले अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध पोलीस यंत्रणेला लागलेला नाही आहे. तुम्हाला म्हणत लागत असेल की बाबा एवढं सर्व आपण का वाचतोय, म्हणजे एवढं
क्राईम वगैरे का बघतोय आपण, त्यानंतर माल न्यूट्रिशन वगैरे. लक्षात घ्या, GS पेपर 3, ठीक आहे, ह्युमन रिसोर्सेस याच्यामधला हा एक सेक्शन आहे की विमेन्स जोडी काय प्रॉब्लेम आहेत, मुलांमध्ये काय प्रॉब्लेम आहेत, माल न्यूट्रिशनची जी अवस्था आहे ती किती गंभीर आहे, नंतर वयोवृद्ध जे माणसं आहेत, व्यक्ती आहेत, त्यांच्या जोडी काय प्रॉब्लेम्स आहेत. म्हणून आपल्याला हे सर्व बघणे खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, आता आपण थोडीशी माहिती ते NCRB विषयी घेऊ. तर NCRB जे आहे ते कधी अस्तित्वात आलं होतं ते लक्षात घ्या. तर NCRB जो आहे तो 11 मार्च 1986 रोजी अस्तित्वात आला होता. ठीक आहे, कधी अस्तित्वात आला होता? 11 मार्च 1986 रोजी तो अस्तित्वात आला होता. हेडक्वार्टर कुठे आहे NCRBचा? हेडक्वार्टर आहे आपलं न्यू दिल्ली येथे. ठीक आहे, आणि या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स याचं एक पार्ट आहे. ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत येतो काय, तर NCRB. ओके, नॅशनल क्राईम रिसर्च ब्युरो. ओके, आता याला प्रस्तावित करण्यासाठी जी रेकमेंडेशन जी होती ते टास्क फोर्सने दिली होती 1985 रोजी. ठीक आहे, 1985 साली एक टास्क फोर्स बनवण्यात आला होता, त्यांनी याच्यासाठी रेकमेंडेशन दिली होती. तसंच नॅशनल पोलीस कमिशन 1977, ठीक आहे, नॅशनल पोलीस कमिशन 1977 यांनीसुद्धा हे NCRBसाठी रेकमेंडेशन्स दिले होते करणं. ओके, आता NCRBसाठी जे रेकमेंडेशन दिले होते तर त्याच्यामध्ये जे नॅशनल पोलीस कमिशन आहे 1977चे, त्यांनी काय सांगितलं होतं की द डिरेक्टोरेट ऑफ कोऑर्डिनेशन अँड पोलीस कॉम्प्युटर म्हणजे DCPC, इंटरस्टेट क्रिमिनल डेटा ब्रांच ऑफ CBI आणि सेंटर फिंगरप्रिंट ब्युरो जे आहेत CBIचं, ठीक आहे, त्यांना जे NCRB आहे त्याच्या जोडी मर्ज करून घ्या करणं. ठीक आहे, त्यांनी काय सांगितलं होतं, मर्जिंग सांगितलं होतं. कुठले 3 इन्स्टिट्यूट, तर डायरेक्टोरेट ऑफ कोऑर्डिनेशन अँड पोलीस कम्प्युटर, इंटरस्टेट क्रिमिनल डेटा ब्रांच ऑफ CBI आणि सेंटर फिंगरप्रिंट ब्युरो ऑफ CBI. ठीक आहे, महत्त्वाचं काय आहे, तर हे महत्त्वाचं आहे की NCRB 3 रिपोर्ट काढते. कुठले कुठले, तर क्राईम इन इंडिया रिपोर्ट, ॲक्सिडेंटल डेथ अँड सुसाईड इन इंडिया आणि प्रिझन स्टॅटिक्स इन इंडिया. ठीक आहे, प्रिझन स्टॅटिक्स इंडिया. तर हे 3 रिपोर्ट काढते कोण, तर NCRB. ठीक आहे, महत्त्वाचं आहे का. एक टास्क फोर्स 1977मध्ये होती, दुसरा जो होता टास्क फोर्स ते 1985मध्ये होती. 1977 जी होती टास्क फोर्स त्याचं नाव काय होतं, नॅशनल पोलीस कमिशन. ठीक आहे, आणि त्यांनी रेकमेंडेशन दिलं होतं 3 बॉडींना मर्ज करायचं. 3 रिपोर्ट कुठले कुठले, क्राईम्स इन इंडिया, ॲक्सिडेंटल डेथ अँड सुसाईड इन इंडिया आणि प्रिझन स्टॅटिक्स इंडिया. ठीक आहे, कधी अस्तित्वात आलं होतं, 11 मार्च 1986 रोजी. आणि सध्याचे जे त्याचे डिरेक्टर आहेत ते कोण आहेत, तर रामपाल पवार. ठीक आहे, सध्याचे डिरेक्टर कोण आहेत, तर ते आहेत रामपाल पवार. ओके, ठीक आहे, चला आपण घेतली माहिती NCRB विषयीसुद्धा. पुढे बघू अजून काही न्यूज आहे. जाती आधारित आरक्षण आणि जाती गट जनगणना. ठीक आहे, आपल्याला बघायचं आहे, आपण नंतर बघू त्याला काय आहे ते. त्याआधी इतर माहिती बघूया. ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे. ओके, तर प्रजासत्ताक दिवशी यंदाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत, तर बॅरिस जॉन्सन, ब्रिटनचे पंतप्रधान. ठीक आहे, ते महत्त्वाचं आहे. हिंमत असेल तर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, ममता बॅनर्जी बोलत आहेत. ओके, राष्ट्रपती लागवटविषयी आपल्याला माहिती आहे, आपण याला नंतर डिस्कस करून घेऊया. ठीक आहे, त्यानंतर ज्येष्ठ अंतराळ वैज्ञानिक प्राध्यापक नरसिंह यांचे निधन. तर बेंगळुरूमध्ये ज्येष्ठ अंतराळ वैज्ञानिक जे होते पद्मविभूषण होते, हे म्हणून महत्त्वाचं आहे. प्राध्यापक रोद्दाम नरसिंह यांचे सोमवारी निधन झाले. ठीक आहे, थोडी माहिती घेऊया. तर नरसिंह यांचा जन्म जे होता ते 20 जुलै 1933 रोजी झाला होता. त्यांनी भारतीय वैज्ञानिक संस्थेत 1962 ते 1999 या कालावधीत अंतराळ अभियांत्रिकी विषयाचे शिक्षण दिले. 84 ते 93 या कालावधीत ते राष्ट्रीय अंतराळ प्रयोगशाळेचे संचालक होते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि प्राध्यापक नरसिंह यांनी डेव्हलपमेंट इन फ्लुइड मेकॅनिक्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी या पुस्तकाचे लेखन केले. हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पुस्तक कुठलं होतं, तर पुस्तक होता आपलं डेव्हलपमेंट इन फ्लुइड मेकॅनिक्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी. ठीक आहे, डेव्हलपमेंट इन फ्लुइड मेकॅनिक्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी एवढं एक लक्षात ठेवा. ठीक आहे, खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढे तटरक्षक दलाचे सुजित देशसेवेत दाखल. भारतीय तटरक्षक दलाचे सुजित जहाज मंगळवारी गोव्यातील एका कार्यक्रमात देशसेवेत दाखल झाले. गोवा शिपयार्ड लिमिटेड कंपनीने हे जहाज तयार केले आहे. ठीक आहे, अतिविशिष्ट आर्थिक क्षेत्राच्या देखरेखीसाठी हे जहाज वापरण्यात येणार आहे. आता आपण थोडीशी तटरक्षक दलविषयी माहिती घेऊ. ठीक आहे, तर ज्युरिस्डिक्शन जे आहे तटरक्षक दलाचं, तटरक्षक दल म्हणजे आपलं कोस्टल गार्ड. ठीक आहे, कोस्टल गार्ड म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये. तटरक्षक दल म्हणजे कोस्टल गार्ड. ठीक आहे,
तर लक्षात ठेवा हे जे कोस्टल गार्ड आहेत, ठीक आहे, त्यांचं ज्युरिस्डिक्शन कुठे कुठे असतो, म्हणजे कुठे कुठेपर्यंत ते पाहणी करू शकतात. तर सर्वात आधी टेरिटोरियल वॉटर कुठेपर्यंत असतं, तर ते 12 नॉटिकल माइल्सपर्यंत असतो. त्यानंतर जे कॉन्टेजियस झोन असते ते 24 नॉटिकल माइल्स आणि एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन 200 नॉटिकल माइल्सपर्यंत हे यांची ज्युरिस्डिक्शन असते, म्हणजे तिथेपर्यंत ते पाहणी करू शकतात. ठीक आहे, एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन 200 नॉटिकल माइल्स हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, कारण याच्यासाठी आता आपण बनवलेलं आहे सुजित. ओके, कोणी डेव्हलप केलं सुजितला, तर गोवा शिपयार्ड लिमिटेड कंपनीने. ओके, ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपलं जे काय म्हणतो कोस्टल गार्ड्स हे जे आहेत, कोस्टल गार्ड जे आहेत ते कधी आले होते अस्तित्वात, तर लक्षात ठेवा 18 ऑगस्ट 1978 रोजी ते अस्तित्वात आलं होतं करणं कोस्ट गार्ड. ठीक आहे, कोस्ट गार्ड जे आलं होतं ते कोस्ट गार्ड ॲक्ट 1978चा अनुसार आलं होतं. म्हणजे म्हणून कोस्ट गार्ड काय आहे, तर कोस्ट गार्ड जी आहे ती एक आपली स्टॅच्युटरी बॉडी आहे. ठीक आहे, त्यानंतर कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते, तर ते मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंतर्गत येते. ठीक आहे, कुठली मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंतर्गत येते. त्यांचा मोटो काय आहे, तर वयम रक्षाशम. ठीक आहे, म्हणजे काय, वी प्रोटेक्ट. ठीक आहे, मोटो काय आहे, वयम रक्षामह. ओके, म्हणजे वी प्रोटेक्ट. त्यानंतर सध्याचे डिरेक्टर जनरल कोण आहेत, तर कृष्णस्वामी नटराजन. ठीक आहे, कृष्णस्वामी नटराजन जे आहेत ते त्याचे सध्याचे डिरेक्टर जनरल आहेत. ओके, नंतर पुढे बघू अजून काही न्यूज आहे. SIPकडे पाठ. ठीक आहे, तर SIP विषयी आपण थोडीशी माहिती घेऊ. तर SIP काय असतं, तर SIP जो असतो म्हणजे नाही दिलं गेलं का इथे. ओके, हां, SIP काय आहे, तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ठीक आहे, SIPचा फुल फॉर्म काय आहे, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आता सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन काय असतो, तर जे म्युच्युअल फंड्स असतात ना, म्युच्युअल फंडमध्ये दर महिन्याला किंवा दर 3 महिन्याला किंवा दर हफ्त्याला आपण एक फिक्स अमाऊंट जे असते ते आपण तिथे जमा करतो. ठीक आहे, आता म्युच्युअल फंड्सच्या अंतर्गत जी फिक्स अमाऊंट जमा केली जाते त्याला आपण SIP म्हणतो. तर SIPचा फायदा काय होतो बघा, बँकेमध्ये तुम्हाला जर तुम्ही पैसे ठेवले तर तुम्हाला 4% किंवा 3% व्याज भेटतो. ठीक आहे, SIPच्या अंतर्गत तुम्ही पैसे ठेवले तर तुम्हाला 10 ते 11% व्याज भेटू शकतो. आणि इथे जो व्याज भेटतो तो चक्रवाती व्याज असतो. ठीक आहे, कुठला व्याज असतो, तो चक्रवाती व्याज असतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि हां, दुसरं म्हणजे काय, तर म्युच्युअल फंड्स जे असतात ते मार्केटच्या रिस्कवरती डिपेंड करतात. म्हणजे असं नाही आहे की SIP गेला म्हणजे तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे नाही, कधी कधी पैसे कमीसुद्धा होऊ शकतात कारण. ठीक आहे, ते मार्केटवरती डिपेंड करतो. तर SIP विषयी आपण माहिती घेतली. इथे महत्त्वाचं काय, तर ते म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात. ठीक आहे, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर इथे आपल्याला थोडंसं लक्षात ठेवायची गरज आहे करणं. ठीक आहे, ओके, तर आपण SIPसुद्धा बघून घेतला. अजून तर न्यूज नाही आहे, टाईम किती राहिलं आहे. ओके, आपण एक काम करूया, रिव्हिजन जे आहे ते आपण नंतर करूया. ठीक आहे, इथे हा जो एक लेख आहे याला आपण थोडंसं एकदा बघून घेऊया, कारण हे MPSCसाठी महत्त्वाचं आहे. काय आहे, जाती आधारित आरक्षण आणि जातीगत जनगणना. ठीक आहे, तर काय लिहिलं गेलं आपण बघून घेऊ. तर महाराष्ट्र शासनाच्या कायद्याचे नवा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग आरक्षण कायदा असे असले तरी हे आरक्षण मराठा समाजाचे अनन्य आरक्षण म्हणजे एक्सक्लुझिव्ह रिझर्वेशन असल्याचे दिसून येते. अशा केवळ एका जाती समाजासाठीचा अनन्य आरक्षणाची मागणी अन्य राज्यातही होत आहे. त्यासाठी आरक्षण 50% मर्यादा ओलांडून आरक्षण दिले जात आहे. आरक्षणाबाबत कायदेशीर बाबींबाबत मागील लेखांमध्ये चर्चा करण्यात आली होती. या लेखांमध्ये अशा अन्य जातीगत आरक्षणाच्या सामाजिक व आर्थिक पैलूंवर चर्चा करण्यात येत आहे. ठीक आहे, तर अन्य राज्यातील जातीगत आरक्षणाचा मागण्या गुजरातमध्ये पाटीदार, कर्नाटकमध्ये लिंगायत व वोकलिंग, तामिळनाडूमध्ये वन्नियार अशी जाती आधारित आरक्षणाची मागणी सध्या होत आहे. ठीक आहे, तर जाती लक्षात ठेवा की कुठले गुजरातमध्ये पाटीदार आहेत, कर्नाटकमध्ये लिंगायत आहेत आणि वोकलिंग आहे, तामिळनाडूमध्ये वन्नियार आहेत. ठीक आहे, मराठा आरक्षण सदृष्ट जातींसाठी अनन्य आरक्षणाच्या मागण्या इतर राज्यांमध्येही होत आहेत. यामध्ये काही मुद्दे समान आहेत, ते पुढील प्रमाणे. सध्याचं आरक्षण प्रवर्गाबाहेर केवळ एका जातीसाठी आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. अशी मागणी करणाऱ्या जातीची लोकसंख्या बहुतांश वेळा अल्पसंख्यक म्हणण्या एवढी कमी नसते. उदाहरणार्थ महाराष्ट्र बाबतीत मराठा समाजाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येचा साधारण 30 ते 32% आहे. ठीक आहे, हे पण महत्त्वाचं आहे. ओके, मराठा समाजाची लोकसंख्या किती आहे महाराष्ट्राचा, तर 30 ते 32% एवढी आहे. अशा जातींमध्ये उन्नत व प्रगत गटातील काही कुटुंबे राजकीय व सामाजिकदृष्ट्या प्रस्थापित असतात, तर बहुतांश लोकसंख्या ही आर्थिकदृष्ट्या कुमकुमत असते. असा परस्पर विरोधी आकडेवारी व परिस्थितीमुळे आरक्षणाचा
योग्यतेबाबत प्रश्न उपस्थित होतात. आता जातीगत जनगणनाविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ. तर इंदिरा साहनी खटल्यामध्ये केवळ विशेष परिस्थितीमध्येच आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडता येईल असे निर्देश देण्यात आले आहेत. ठीक आहे, कुठला केस आहे, केस महत्त्वाचा आहे. ठीक आहे, इंदिरा साहनी केस. ओके, त्यानंतर आरक्षणाची ही 50% मर्यादा ओलांडून एखाद्या सामाजिक प्रवर्गास आरक्षण देणे आवश्यक बनले असल्याचे स्पष्टीकरण मांडताना राज्यातील संबंधित प्रवर्गाची आकडेवारी सादर करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिले आहेत. वन्यहार समाजात 20% अनन्य आरक्षण देण्याच्या दृष्टीने जाती संबंधित आकडेवारी गोळा करण्यासाठी आणि त्याबाबत सर्वेक्षण करण्यासाठी आयोग स्थापन करण्याचा निर्णय तामिळनाडू शासनाकडून डिसेंबर 2020 घेण्यात आला. आता इतिहासविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ. तर 1931 जनगणना, 1941ची जनगणना दुसऱ्या महायुद्धामुळे योग्यरित्या पूर्ण झाली नसल्याने 1931ची जनगणना ही स्वातंत्र्यपूर्वी काळात झालेली शेवटची अधिकृत जनगणना होती. खूप महत्त्वाचं. ठीक आहे, तर शेवटची अधिकृत जनगणना कुठली होती स्वातंत्र्यपूर्वीची? तर ते 1931ची जनगणना. या जनगणनेमध्ये भाषिक, जागतिक व वांशिक आकडेवारी गोळा करण्यात आली होती. ठीक आहे, महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात 1951च्या जनगणनेपासून जाती आधारित जनगणना न करण्याचा निर्णय घेण्यात आला. खूप महत्त्वाचा. ठीक आहे, तथापि 2011चा दशवार्षिक जनगणनेच समांतरपणे सामाजिक आर्थिक जातीगत जनगणना म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस 2011 करण्यात आली. ठीक आहे, आता आपण सामाजिक आर्थिक जातीगत जनगणना म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस 2011 विषयी थोडीशी माहिती घेऊ. या जनगणनेतील सामाजिक व आर्थिक वंचित कुटुंबाची आकडेवारी 2016 प्रसिद्ध करण्यात आली. मात्र त्यातील जातीगत आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. या जनगणनेमध्ये जवळपास 46 लाख इतक्या जाती, उपजाती, पोटजाती नोंदवल्या गेल्या असल्याने त्यांचे शास्त्रीय वर्गीकरण करणे, पुनरुक्ती टाळणे यासाठी 2015 तज्ज्ञ समिती नेमण्यात आली. या कच्चा अवर्गीकृत आकडेवारीचे व्यवस्थित वर्गीकरण करून अहवाल तयार करण्याचे कार्य सामाजिक न्याय मंत्रालयाकडे सोपवण्यात आले आहे. जातीगत जनगणनेची आवश्यकता. तर विविध समाजांकडून अल्पसंख्याक किंवा मागास प्रवर्गाचा दर्जा मिळवण्याची मागणी वाढत असताना आरक्षण व इतर सकारात्मक भेदभावाची आवश्यकता नेमका कोणाला आहे हे समजून घेण्यासाठी जाती आधारित सामाजिक आर्थिक जनगणना आवश्यक ठरते. असा जनगणनेच्या शास्त्रीय विश्लेषणातून सामाजिक वर्गांची, जातींची नेमकी सामाजिक आर्थिक परिस्थिती समजणे शक्य होते. यातून वंचित समूहातील अतिवंचित नागरिक शोधण्यास मदत होते. कल्याणकारी योजनांचे लाभार्थी ठरवण्यात सोयीचे होते. प्रवर्गनिहाय आकडेवारी उपलब्ध झाल्यास आणि त्यातील उन्नत व प्रगत गटांचे प्रमाण कळल्यास आरक्षणाची व्यवहार्य पद्धतीने तरतूद करणे राज्यांना शक्य होते. आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडून एखाद्या सामाजिक प्रवर्गात आरक्षण देणे आवश्यक असल्याचे लक्षात आल्यास न्यायालयामध्ये आवश्यक आकडेवारी मांडणे राज्यांना शक्य होते. जातीगत जनगणनेस विरोधविषयी बोलूया. तर 1931च्या जातीगत जनगणनेस काँग्रेसकडून विरोध करण्यात आला होता. अशा प्रकारे जातीगत जनगणना केल्यास जातीव्यवस्था अजून घट्टपणे रुजेल असा आक्षेप घेण्यात आला. जातीव्यवस्था रुजणे, जातींमध्ये दरी वाढणे अशा परिणामांची शक्यता लक्षात घेऊन 2011च्या सुमारास विरोध करण्यात आला. जाती संस्था ही गुंतागुंतीची व्यवस्था आहे. काही जाती या स्थानिक पातळीवरच आढळतात, तर काही जाती वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जातात. एकसारख्या नावाच्या जाती या प्रत्यक्षात पूर्णपणे स्वतंत्र असे वेगळे सामाजिक समूह असू शकतात. त्यामुळे जातींचे वर्गीकरण त्यांची सांख्यिकीय पद्धतीने मांडणी करणे सहज सोपे नाही. दशवार्षिक जनगणनेतील निकष हे सगळीकडे एकसारखेच लागू होतात. मात्र जागतिक जनगणनेतील सामाजिक निकष हे स्थानिक पातळीवर बदलू शकतात. त्यामुळे केंद्रीभूत पद्धतीने सर्वसाधारण ढोबळ निकषांच्या आधारे जातीगत जनगणना योग्य व नेमकी माहिती समजू शकणार नाही. ठीक आहे, तर ही आपण थोडीशी माहिती घेतली कशाविषयी, जाती आधारित आरक्षण आणि जातीगत जनगणना. इतर जे आपलं राहिलं आहे, ठीक आहे, ते आपण नेक्स्ट टाईम डिस्कस करूया. याची PDF जी आहे ते आमचा जे टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरती सुद्धा अवेलेबल आहेत आणि जी टेलिग्रामची लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. व्हिडिओमध्ये काहीही प्रॉब्लेम असल्यावर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा मेन्शन करू शकतात. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.